गुड मॉर्निंग फॅमिली. तर सकाळी सकाळी माझी कामाची सुरुवात झाली आहे. तर कालचे खूप सारे कपडे होते ते वाळत घातलेले, म्हणून म्हटलं आता कपडे काढून घ्यावं, घड्या घालण्यासाठी कपाटात लावावे. आणि हे जे कपडे आहेत मिस्टरांचे ते इस्त्रीला देऊन टाकावे. मिस्टरांचे कपडे आठवड्याभरातून एकदाच धुते, कारण की ते एकदा इस्त्रीचं शर्ट घातलं की दुसरी वेळेस घालत नाहीत. तर आठवड्याभरात एकदाच सगळे कपडे धुवून काढते आणि इस्त्रीला देऊन टाकते. तर खूप सारे कपडेच होते. वॉशिंग मशीन राहून आमच्याकडे काही फायदा नाही आहे, कारण की आमच्याकडे पाण्याचा खूप त्रास आहे, म्हणून सगळे कपडे हातानेच धुवावं लागतात पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर माझी आई वडील पण आलेले आहेत आणि हे कपडे इस्त्रीला देतेच. आता तुम्हाला माहिती आहे की मी आता बाहेरचं पण हॉटेल चालू केलं असल्यामुळे बाहेरचं बी बघावं लागतं मला. हॉटेलचं काम करतेच आणि घरातलं बी सगळं काम करून जावंच लागतं मला. तर ती आता आवड मला असल्यामुळे मग काय थकवान काय, सगळं सवय लावून घेतली मी स्वतःला की कामामध्ये व्यस्त राहण्याची. आता कुठलीही महिला म्हटलं घरातले काम उरकून घेते लवकर आणि दुपारची झोप काढते. मी माझ्या बाबतीत असे सांगणार आहे की जसं की मी रात्री कितीही उशिरा झोपली ना, तरी मला सकाळी लवकर उठून कितीही कामं लावले तरी पण जो दुपारचा वेळ माझ्या स्वतःसाठी जर भेटला ना, त्या दुपारच्या वेळेमध्ये मला झोपायला आवडत नाही. तर माझं म्हणजे ही मनातूनच इच्छा होती की काही ना काही करावं. आणि आता तर सध्या मी काही ना काही करण्यामध्ये मी माझी जी आवड होती जेवण बनवण्याची, तर त्या माझ्या आवडलंच मी काम बनवून घेतलेलंच आहे. जसं की मी आता हॉटेल चालू केलं आहे, तरीही ते हॉटेल चालू केलं म्हणून माझ्या आई-वडील किंवा माझे मिस्टर झाले, म्हणजे समजा घरातल्या कोणालाच आवडत नाही की मी काम करावं म्हणून. हे स्वतः माझ्या मनाचं मी केले, म्हणजे बोलतो ना आपण एक आपल्याला आवड आहे म्हणून आपण कोणाचं ऐकत नाही म्हणून करतोय. आपण एक चांगल्या गोष्टी करतोय त्याला काय हरकत आहे. त्यांचंही म्हणणं काही चुकत नाही की त्यांचं म्हणणं घरात तर पण एवढं काम असतात, तुला करावं लागतात. मुलांचं अभ्यासाचं म्हटलं, शाळेत शिक्षणाचं, क्लासला शाळेत सोडणं, सगळ्या गोष्टी बघणं, घरातलं सगळे कामं करणं आणि त्यातून अजून बाहेर मी काम करते, तर ते थोडंसं कोणाला आवडत नाही आहे. पण काय करू, मला स्वतःलाच आराम करायला आवडत नाही आहे ना. आता माझं म्हणणं आहे की माझ्या घरात कितीही पाहुणे येऊ दे, मला कितीही लोकांचं काम जरी करायचं असलं ना, तर मी करायला तयार आहे. पण मला माझ्या वेळामध्ये, म्हणजे मला जो स्वतःला वेळ भेटणार आहे आराम करण्यासाठी म्हणा, कशासाठी मग घरातले कामं झाल्यावर जो काही वेळ भेटतोय ना, त्या वेळामध्ये मला काहीतरी काम करायचं आहे. ही अशी माझी इच्छाच आहे पहिलेपासून. तरी एक आवड म्हणून मी काम करतच आहे. चालेल, सगळे काम आता घरातले मी करूनच जाते. हॉटेलला जायला कपडे म्हणले, लादी म्हणले, भांडे, जेवण वगैरे, मुलांचं बघणं, सगळ्यांचं चाललं. आता माझे आई वडील आले म्हणून माझी आई थोडीशी मला मदत करतेच आहे कामामध्ये. तरीही मला मदत असो नसो मी स्वतः सगळे कामं करूनच जाते. बिछाना आवरणं, कपडे कपाटात लावणे, वाळत घातलेले, मस्त स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवलेलं मला तर खूप आवडतं. आणि आता मी आई वडील आले, त्यांना बाजरीच्याच भाकरी लागतात, चपाती खायला आवडत नाही, तर बाजरीच्या भाकरी बनवत आहे. एकीकडे पाणी नसल्यामुळे गिझर काय चालू करू शकत नाही, म्हणून गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. बाजरीच्या भाकरी आणि मटकीची भाजी बनवली, गावावरनंच आणलेली आईने दळून वगैरे. बघा किती छान होते बाजरीची भाकरी. इकडे नुसतं चिकट दळून देतात चक्कीवाले. गावाला खूप छान दळतात ना, त्यामुळे भाकर पण बघा छान होते बाजरीची. आणि इकडचं दळणाने ना सगळं चिपकते ते तव्याला. तर मटकीची पण भाजी माझी तयारच होत आहे. चला, हे सकाळचं जेवण मी तयार करून घेत आहे. आणि रात्रीचं मटण उरलेलं होतं, ते पण मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. झालं आहे गरम करून, ते पण कोणाला खायचं म्हणून गरम करून ठेवलंच आहे. थोडं खाऊन घेते म्हटलं गरम गरम.
सगळ्यांना जेवण दिले. मी पण घेते मटकीची भाजी. आणि आईने ना मस्त गावावरनं लोणचं आणलेलं आहे आणि आईने स्वतः घरी बनवलेलं लोणचं एवढं टेस्टी आहे ना, खूप छान लागतं गावी बनवलेलं लोणचं. आईच्या हाताने बनवलेलं लोणचं, गावाचं लोणचं खूप छान. बस झाली, मी अर्धीच भाकर खाणार तरी माझं पोट भरतंय. खाऊन घेते. आता भांडे पण माझे घसून झाले, किचन पण आवरून घेणार मी. हे काम तर सगळ्यात छान आहे. किचन आवरल्याशिवाय मनाला शांती भेटत नाही. आणि समोर बघू शकता तुम्ही जो गॅस, आता सकाळचं तर जेवण झालंच आहे आणि संध्याकाळी मला हॉटेलला जायचं आहे. तर मी काय केलं आहे, रात्रीच्या जेवणाची बी सुरुवात मी करून घेतली आहे. की जसं की सकाळ जेवण झालेलं आहे, सगळं आवरायला होतं आहे, मग रात्रीच्या जेवणाची बी एककडे डाळ लावली वरणसाठी आणि भात पण लावून दिला एका साईडला. आणि थोडं किचन पण आवरूया म्हटलं. जसा वेळ भेटतो आहे तसं आवरून घ्यायचं आपल्या घरातले बी कामं. बाहेरचं काम आता करायलाच घेतल्यामुळे आता तरीही मी एका टायमालाच हॉटेल चालू करत आहे, कारण की माझे आई वडील आले म्हणून. थोडंसं आपल्या लोकांना पण वेळ द्यावा लागतो ना. आपले कामं काय होतच राहणार आहेत, ते थोडी सारखे येणार आहेत. मग त्यांच्यासाठी मी एक टाईम हॉटेल बंद ठेवते आहे आणि फक्त रात्रीचीच संध्याकाळचीच हॉटेल चालू करत आहे, माझे आई वडील आलेत म्हणून. मग आता हे सकाळचं जेवण, मग रात्रीचं जेवण पण मी जायच्या आधी सगळं करूनच जाते. किचन पण आवरून घेतला, थोडंसं पुसून घेऊया म्हटलं किचनवर खाली घाण, आपल्याला जसा वेळ भेटतो तसा. घरामध्ये बी स्वच्छता पाहिजे, तेव्हाच मन रमतं ना. नाही तर घरामध्ये असंच पसारा ठेवा आणि बाहेरचं काम करायला जा, मग काय कामाची ती लक्ष्मी. म्हणजे जसं की लक्ष्मी म्हणजे जसं पैसा कमवण्यासाठी आपण सगळं सोडून बाहेर जातो, बाहेरच्या कामासाठी, पैसे कमवण्यासाठी. पण घरालाच आपण जर नेटकं ठेवलं ना, तर आपल्या घरात पण लक्ष्मी नांदतेच, कसल्याच गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून घरात पण पसारा ठेवलेला मला अजिबात आवडत नाही. घरामध्ये स्वच्छता पहिले, मग बाहेरचं. आता मी कपडे पण धुवून घेतलेत, ते पण वाळत घालते.